मित्रांनो नमस्कार. मी राजेश गीते. आपणा सर्वांचे माझ्या यूट्यूब ई लर्निंग चॅनलमध्ये स्वागत. आज आपण इयत्ता 10वी विषय इतिहास या विषयाची ओळख म्हणजेच प्रस्तावना, त्याचबरोबर आता सध्या बदललेला कृतीपत्रिका आराखडा म्हणजेच त्या ठिकाणी पेपर पॅटर्न आणि या विषयाची घटकनिहाय गुणविभागणी याचा अभ्यास त्या ठिकाणी करणार आहोत. तर आपण या विषयाकडे जाताना सामाजिक शास्त्र या विषयाबद्दल त्या ठिकाणी गुणविभागणी नेमकं कशा प्रकारची हे या ठिकाणी थोडक्यात बघतो आहोत. सामाजिक शास्त्रे हा विषय एकूण 100 गुणांचा असणार आहे आणि हे जे 100 गुण आहेत त्या 100 गुणांची गुणविभागणी ह्या प्रकारे असणार आहे. इतिहास राज्यशास्त्र या विषयाचा प्रत्यक्ष लेखी पेपर 40 गुणांचा होणार आहे. भूगोल हा या विषयाचा लेखी पेपर 40 गुणांचा होणार आहे आणि अंतर्गत गुण म्हणजे इंटरनल मार्क 20 असणार आहे आणि अशा प्रकारे एकूण हा विषय 100 गुणांचा या ठिकाणी होणार आहे. म्हणजे याचा अर्थ असा होता की प्रत्यक्षात लेखी पेपर हे फक्त 80 मार्कांचे द्यायचे, म्हणजे इतिहासाचा 40 मार्कांचा आणि भूगोलाचा 40 मार्कांचा आणि इंटरनल मार्क्स हे 20 मार्क आहे की जे शाळा बोर्डाकडे पाठवणार आहे आणि म्हणून ते 20 मार्क आपल्या हक्काचे, अतिशय महत्त्वाचे. हे 20 मार्क नेमके आपल्याला कशा पद्धतीने मिळायला पाहिजे आणि कसे मिळतात, शाळा बोर्डाकडे पाठवताना कोणता क्रायटेरिया वापरते किंवा त्यासाठी कोणत्या निकष ठरवले जातात हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. म्हणजेच तुम्हाला 20पैकी 20 मार्क नक्कीच त्या ठिकाणी या विषयामध्ये अंतर्गत गुण म्हणजेच इंटरनल मार्क्स म्हणून मिळणार आहेत. आता इतिहास राज्यशास्त्र या विषयाच्या बाबतीत आपण बघूया. इतिहास राज्यशास्त्र या विषयाचे वर्षभरात 2 गृहपाठ होणार आहे. फर्स्ट टर्म म्हणजे पहिल्या सत्रामध्ये 1 गृहपाठ म्हणजे 1 असाइनमेंट जो 5 मार्कांचा असेल आणि दुसऱ्या सत्रामध्ये दुसरा 1 असाइनमेंट जो सुद्धा 5 मार्कांचा असेल आणि या दोन्ही गृहपाठांची टोटल 5 आणि 5 10 मार्क असे होतील आणि त्या 10 मार्काला 2ने डिवाइड करून 2ने भाग देऊन त्याचं 5 मार्कामध्ये रूपांतर होणार आहे. त्याचबरोबर इतिहास विषयाची वर्षाच्या शेवटी एक 10 मार्कांची MCQ म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन असा पेपर त्या ठिकाणी होणार आहे आणि 10 मार्कांचा हा MCQचा पेपर त्याला 2ने भागून त्याचं 5 मार्कामध्ये रूपांतर होईल. म्हणजे तुम्हाला समोर स्क्रीनवर दिसतंय ते 5 आणि 5 अशा 10 मार्क्स त्या ठिकाणी असणार आहे आणि या 10 मार्क हे इतिहासाचे अंतर्गत गुण जसे आहेत तसेच भूगोलाचे सुद्धा 10 मार्क अंतर्गत गुण असणार आहे. भूगोलाचे सुद्धा 2 टर्ममध्ये प्रत्येकी 5 मार्कांचे 2 गृहपाठ म्हणजे 2 असाइनमेंट या ठिकाणी होणार आहे. म्हणजे 5 आणि 5 10ला 2ने भाग देऊन त्याचं 5 मार्कांचं कन्व्हर्जन म्हणजे 5 मार्कात त्याचं रूपांतर. MCQ सुद्धा भूगोलचे शेवटी म्हणजे प्रिलियम परीक्षेच्या आधी 10 मार्कांचे होणार, त्याला 2ने भाग देऊन त्याचं 5 मार्कामध्ये रूपांतर आणि 5 आणि 5 एकूण 10 मार्क्स त्या ठिकाणी भूगोलचे असणार आहे. तर अशा प्रकारे इतिहासाचे 10, भूगोलचे 10, 20 मार्क शाळेकडनं शेवटी बोर्डाकडे पाठवले जातात आणि म्हणूनच जेव्हा रिझल्ट आपल्या हाती येतो तेव्हा हा विषय प्रत्यक्षात आपल्याला 80 मार्कांचा न दिसता तो एकूण 100 मार्कांचा दिसतो. म्हणजेच हा विषय 100 मार्कामध्ये आपल्याला 20 मार्क हे कशा प्रकारे मिळणार आहे आणि शाळेतून ते कोणत्या मुद्द्यांच्या कोणत्या निकषाच्या आधारे दिले जाणार आहे हे तुम्ही वर्षभर लक्षात ठेवा. म्हणजेच आपल्याकडनं गृहपाठ किंवा MCQ किंवा वेळेवर जे गृहकार्य आहे म्हणजे होमवर्क वगैरे तो व्यवस्थित कंप्लीट राहील आणि जेणेकरून आपल्याला हे मार्क कुठेही हक्काचे आहेत आणि ते आपल्या अजिबात कमी होणार नाही. आता इतिहास विषयाबद्दल थोडीशी अधिक माहिती म्हणजे त्याचा पेपर पॅटर्न म्हणजे कृतीपत्रिका आराखडा बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, याआधी प्रश्नपत्रिका असायची, आता कृतीपत्रिका आहे म्हणजे ॲक्टिव्हिटी सीट आहे. कारण हा सध्या संपूर्ण अभ्यासक्रम हा जो पोर्शन आहे हा पूर्णपणे ॲक्टिव्हिटी बेसवर आहे आणि या ॲक्टिव्हिटी बेसवर प्रत्यक्षात इतिहासाचा मगाशी मी म्हटल्याप्रमाणे 40 मार्कांचा लेखी पेपर होणार आहे. त्यासाठी अवधी म्हणजे कालावधी 2 तासाचा असणार आहे. हाच पेपर 1 वर्षी म्हणजे आधी जेव्हा नवीन अभ्यासक्रमाला तर पहिल्याच वर्षी 60 मार्कांचा झाला होता. म्हणजे तेव्हा इतिहास विषय 60 मार्कांचा होता आणि भूगोल विषय 40 मार्कांचा आणि पूर्ण 100 मार्कांचा लेखी पेपर तिथे होत होता. त्यावेळेला ह्या सामाजिक शास्त्र विषयाचा रिझल्ट जेव्हा कमी लागला किंवा इतरही विषयांचे रिझल्ट जेव्हा कमी लागले तेव्हा बोर्डाने पुन्हा एकदा पुनर्विचार केला आणि बाकी सर्व विषयांच्या बाबतीतले जे अंतर्गत गुण आहे तिथे ते चालू केलेले आहे. जसे आपल्या या सामाजिक शास्त्राला सुद्धा 20 मार्क अंतर्गत गुण आहे. आपण बघूया 40 मार्कांच्या पेपर पॅटर्नमध्ये इतिहासामध्ये कोणत्या स्वरूपातले कोणत्या प्रकारचे कोणते ॲक्टिव्हिटी बेसवर प्रश्न त्या ठिकाणी इथे असणार आहे. तर एक प्रश्नाचा आपण इथे विचार करूया. प्रश्न क्रमांक 1 त्यातला उपप्रश्न, योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. तर या ठिकाणी तुम्हाला हा रिकाम्या जागांचा प्रश्न आहे, वस्तुनिष्ठ प्रश्न आहे, ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहे. 3 रिकाम्या जागा दिलेल्या असतील आणि मार्कसुद्धा 3 असतील. म्हणजेच
प्रत्येक रिकामी जागा जी असेल त्यासमोर 4 पर्याय असेल, अ, ब, क, ड. अचूक पर्याय निवडायचा आणि विधान पुन्हा लिहायचं, तेव्हा 1 मार्क मिळणार आहे. हा नियम विद्यार्थ्यांनी नीट लक्षात ठेवला पाहिजे, जाणून घेतला पाहिजे की बोर्डाने या वर्षापासून स्ट्रिक्ट रूल केलेला आहे. काही विद्यार्थी फक्त रिकाम्या जागेचा क्रमांक 1 लिहून फक्त त्याचा पर्याय समोर लिहून ठेवतात. दुसऱ्या रिकाम्या जागेचा दुसरा क्रमांक टाकतात आणि कुठला तरी अ, ब, क, ड पैकी एक पर्याय लिहून ठेवतात. आणि तिथे आता यापुढे मार्क्स मिळणार नाही, गुण मिळणार नाही. जेव्हा तुम्ही ते विधान आहे तसं उत्तरपत्रिकेवर लिहिलेलं असेल आणि ती रिकामी जागा भरून दाखवलेली असेल तरच तुम्हाला तिथे 1 पैकी 1 मार्क मिळणार आहे. ते सर्वांनी लक्षात ठेवा. प्रश्न पहिल्यातला ब हा उपप्रश्न. प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा. 3 गट असतील जोड्यांचे आणि त्यासाठी 3 मार्क आहे. आता याआधी इथे कसा प्रश्न होता, कसा बदल झाला आहे, चुकीची जोडी ओळखून दुरुस्त करून लिहा असा प्रश्न होता. तिथे अ गटामध्ये त्या ठिकाणी 4 मुद्दे असायचे आणि ब गटामध्ये त्याचे समोर 4 पर्याय असायचे. आणि बऱ्याचदा बहुतेक वेळेस त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना चुकीची जोडी ओळखायला येत होती, परंतु ब गटातला पर्याय त्यांना दुरुस्त करून लिहायला लागत होता आणि तिथेच ते अडखळत होते. तेव्हा त्यांना काहीच कोणतेही मार्क्स मिळत नव्हते. परंतु आता हा बदल झाला आहे. विद्यार्थ्यांनी हा लक्षात ठेवला पाहिजे. आता फक्त चुकीची जोडी ओळखायची, म्हणजेच गट 1 त्यातली चुकीची जोडी ओळखून खाली लिहायची, गट 2 चुकीची जोडी ओळखून लिहायची, 3 जोड्यांचे गट असणारे 3 गट त्यातली प्रत्येक चुकीची जोडी फाइंड आउट करून उत्तरपत्रिकेमध्ये लिहायची. आणि हाच एक मुद्दा त्या ठिकाणी इथे राहणार आहे. त्याचप्रमाणे आणखीन एक मुद्दा या ठिकाणी येतो, तो म्हणजे साधारणपणे विचार केला तर त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2 अ दिलेल्या सूचनानुसार कृती करा. म्हणजेच इथे संकल्पना चित्र पूर्ण करा हा प्रश्न असणार आहे. 3 संकल्पना चित्र तिथे दिलेले असतील. त्या 3 संकल्पना चित्रापैकी कोणतेही 2 संकल्पना चित्र तुम्हाला सोडवायचे, पूर्ण करायचे आणि त्यासाठी मार्क असतील ते 4. म्हणजे प्रत्येक संकल्पना चित्राला 2 मार्क असतील. ते संकल्पना चित्र म्हणजे काय असणार आहे, तर संकल्पना चित्र म्हणजे कन्सेप्ट मॅप. म्हणजे एक समजा विरोपातील विचारवंत, 4 बाजूला 4 ॲरो आहे, ते 4 नावं त्यांचे लिहून दाखवायचे. किंवा त्या ठिकाणी बकरीचे प्रकार, तर 4 बाजूला 4 ते प्रकार लिहून. पर्यटनाचे प्रकार, तर असे 4 गोल दाखवले असतील, ते पर्यटनाचे कोणतेही 4 प्रकार लिहून दाखवायचे. तर या टाईपचा संकल्पना चित्राचा प्रश्न तो असणार आहे. आणि तिथे तुम्हाला 4 मार्क म्हणजे प्रत्येक संकल्पना चित्राला 2-2 मार्क असतील. प्रश्न 2 मधील उपप्रश्न ब टिपाल्या म्हणजे संकल्पना स्पष्ट करा. टिपाल्या हा प्रश्न तसंच ठेवलेला आहे. 3 टिपा दिलेल्या असतील. कोणत्याही 2 टिपा ज्या आपल्याला व्यवस्थित सोडवता येतात, ज्याची चांगल्या प्रकारे उत्तरं लिहिता येतात, अशा टिपांची उत्तरं आपण आपल्या उत्तरपत्रिकेत लिहायची. 4 मार्क आहे प्रत्येक टिपासाठी, 2-2 मार्क. प्रश्न क्रमांक 3 पुढील विधाने सहकाराने स्पष्ट करा. तर या ठिकाणी तुम्हाला एकूण 4 विधानं दिलेली असतील आणि 4पैकी कोणत्याही 2 विधानं सहकाराने स्पष्ट करा. तर सहकाराने स्पष्ट करा म्हणजे काय, तर विधानांची कारणं लिहायची. आणि इथे पर्याय जास्त आहे, म्हणजे 4 आहे. 4पैकी तुम्हाला कोणत्याही 2च विधानांची कारणं लिहायची आणि साधारणतः 4 ते 5 मुद्द्यामध्ये आपल्याला कारण लिहिता आलं पाहिजे. कारण इथे मार्क 4 म्हणजे प्रत्येक विधानांच्या कारणासाठी प्रत्येकी 2 गुण याप्रमाणे मार्क्स तिथे दिलेले आहे. प्रश्न 4 दिलेल्या उतार्याचे वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. आता इथे कृतीयुक्त आराखडा म्हटल्यानंतर एक उतारा, एक पॅरेग्राफ ठेवलेला आणि तो सेम पॅसेज असणार आहे. म्हणजे पाठ्यपुस्तकात तुमच्या जे पॅसेज आहे, जे आराखडे आहे, म्हणजेच याचा अर्थ जे चौकटीत छापलेले माहीत आहे का तुम्हाला, हे करून पहा वगैरे वगैरे, तर अशा टाईपचा एखादा उतारा तिथे तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये छापलेला असणार आहे. आणि त्याच्या खाली त्याचे 3 प्रश्न विचारले येईल. पहिला प्रश्न 1 मार्कांचा, दुसरा प्रश्न 1 मार्कांचा आणि तिसरा प्रश्न जो असणार आहे तो 2 मार्कांचा, जो थोडासा स्वमतावर आधारित त्याचं उत्तर लिहायला लागणार आहे. असा 4 मार्कांचा उतारा त्या ठिकाणी इथे आहे. प्रश्न 5 पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 4 प्रश्न दिलेले असतील आणि मार्क लिहायचे आपल्याला 2 असतील आणि मार्क तिथे 6 आहे. आता या ठिकाणी एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की सविस्तर उत्तरे लिहा म्हटल्यानंतर याचं दीर्घोत्तरी प्रश्न आहे, थोडं जास्तीचं उत्तर लिहिलं पाहिजे. 3 मार्काने एक प्रश्न म्हटल्यानंतर थोडीशी प्रस्तावना म्हणजे त्या उत्तराची थोडीशी पार्श्वभूमी लिहायची आणि पार्श्वभूमी लिहून नंतर त्याचं उत्तर लिहायला सुरुवात करायची. तेव्हा आपल्याला पैकीच्या पैकी तिथे 3पैकी 3 मार्क मिळतील. याआधी तो प्रश्न 4 मार्कांना असायचा, आता तो 60चा पेपर 40 झाल्यामुळे तो या ठिकाणी 3 मार्कांसाठी केला आहे. आणि जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला 40पैकी 40 बोर्ड परीक्षेत मार्क मिळतात तेव्हा विशेष करून मॉडरेटर ह्याच प्रश्नात मार्क कमी करतात आणि म्हणून तिथे आपला हस्ताक्षर,
आपल्या शुद्ध लेखन आणि त्याचबरोबर जो दीर्घोत्तरी प्रश्न आहे त्याची थोडीशी सुरुवात पार्श्वभूमीने म्हणजे प्रस्तावनेने झाली आहे का. म्हणजे समजा आधुनिक इतिहास लेखनाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा पहिल्या प्रकरणातला प्रश्न आहे आणि आपण डायरेक्ट सुरू ही पद्धत मानव केंद्रित आहे वगैरे वगैरे इथून सुरुवात केली. पण त्याआधी इतिहास लेखन म्हणजे काय ही व्याख्या आणि त्याची प्रस्तावना म्हणून तर उत्तर कसं थोडंसं व्यवस्थित वाटेल आणि तपासणारा जो आहे मग तो एक्झामिनर असेल तो मॉडरेटर असेल की जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारचे पैकीच्या पैकी मार्क देऊ शकणार आहे. तर असा हा प्रश्न 5वा आहे, 6 मार्कांसाठी आहे. 2 प्रश्न तिथे आपल्याला अटेंड करायचे असणार आहे. त्यानंतर पुढे प्रश्न 6वा, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय लिहा. म्हणजेच प्रश्न 6 पासून पॉलिटिकल सायन्स राज्यशास्त्र सुरू होतं आणि 6व्या प्रश्नामध्ये तुम्हाला रिकाम्या जागा, पण ह्या राज्यशास्त्रावर आहे, 2च रिकाम्या जागा असतील, समोर 4 पर्याय आणि 2 गुण. पुन्हा मी ती सूचना रिपीट करतोय, पूर्ण विधान रिकाम्या जागांचं उत्तरपत्रिकेवर लिहिणं आवश्यक आहे आणि नंतर त्याचा पर्याय भरून दाखवायचा आहे, तेव्हा 1-1 मार्क्स तिथे मिळणार आहे. प्रश्न 7वा, पुढील विधाने चूक की बरोबर ते सहकार्याने स्पष्ट करा. दिलेले विधानं 3 असतील, 3पैकी कोणतेही 2 विधानं आपल्याला अटेंड करायचे आणि मार्क्स तिथे 4 असतील आणि 4 मार्क म्हणजे प्रत्येक विधानासाठी 2-2 मार्क. हा प्रश्न तुम्ही 9वीला सुद्धा सोडवलेला आहे. आता समजा एखादं विधान दिलं जाईल, ते विधान चूक आहे का बरोबर आहे हे ओळखायला 1 मार्क आहे आणि त्याचं सहकारण म्हणजे रिझन म्हणजे त्याचं स्पष्टीकरण ते देण्यासाठी 1 मार्क आहे. असे 2 मार्क होतात. म्हणजे समजा माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली, तर काय हे विधान चूक आहे, त्याला 1 मार्क असेल आणि सहकरण त्याला 1 मार्क असेल खाली. परंतु बोर्डाने इथे सुद्धा एक रूल बनवला आहे, तो तुमच्या मी लक्षात आणू देऊ इच्छितो. तो म्हणजे एखादं विधान चूक आहे आणि ते त्या विद्यार्थ्यांनी बरोबर लिहिलं वरती, तर खाली सहकरण सुद्धा तपासलं जाणार नाही, ते चूकच येणार. म्हणजे वरती लिहिताना चूक की बरोबर हे अचूकपणे तुमचं आलं पाहिजे, हे सर्वांनी याची लक्ष द्या. म्हणजे जसं की माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली, तर हे विधान एखाद्याने लिहिलं, एखाद्या विद्यार्थी हे विधान बरोबर आहे, सगळे मार्क त्या ठिकाणी जातील, नाही मिळणार. आणि म्हणून चूक की बरोबर व्यवस्थित यायला पाहिजे, हे सगळ्यांनी लक्षात घ्या. प्रश्न 8वा, त्यात उपप्रश्न अ, संकल्पना स्पष्ट करा. म्हणजे टिपा लिहा. 2 टिपा असतील, कोणती 1 टिप सोडवायची, 3-3, 4-4 मुद्दे लिहायचे आणि 2 मार्क असणार आहे. प्रश्न 8व्यातला पुढचा उपप्रश्न ब, दिलेल्या सूचनानुसार कृती करा. 2 संकल्पना चित्र असेल किंवा ओघ तक्ता असेल. आपण संकल्पना चित्र जसं इतिहासावर प्रश्न 2 मध्ये होता, तसं इथे प्रश्न 8ब मध्ये आहे. आणि हे संकल्पना चित्र जे आहे ते सुद्धा त्या ठिकाणी 2 दिलेले असतील. 2पैकी कोणतेही 1 संकल्पना चित्र आपल्याला उत्तरपत्रिकेत सोडवायचे आहे आणि 2 मार्क आहे. प्रश्न शेवटचा 9वा, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. आणि हा राज्यशास्त्रावरचा थोडासा मोठा प्रश्न आहे, 2 प्रश्न दिलेले असतील, 2पैकी 1च प्रश्न आपल्याला अटेंड करायचा आहे आणि मार्क 2 आहे. साधारणतः 4 मुद्द्यामध्ये 4 पॉईंटमध्ये उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. तर या पद्धतीने आपला 40 मार्कांचा हा कृती पत्रिका आराखडा म्हणजे ॲक्टिव्हिटी बेस पेपर आहे. लक्षात ठेवा, इतिहासाचा पेपर सोडवत असताना कोणतंही उत्तर त्या ठिकाणी निबंधासारखं परिच्छेद वाईज लिहू नका. मग ते सहकारण स्पष्ट करा असेल किंवा त्या ठिकाणी उत्तरे द्या असतील किंवा सविस्तर उत्तरे द्या असतील, थोडक्यात उत्तरे द्या असतील, टिपा असतील, तर त्या उत्तरांच्या मुद्द्यांना क्रमांक लिहा, व्यवस्थित लिहा आणि जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी चांगले मार्क्स, चांगले गुण बोर्ड एक्झाममध्ये किंवा वर्षभरात होणाऱ्या इतर परीक्षेमध्ये सहजपणे मिळू शकतात. बाकी पेपर पॅटर्न, पेपर प्रेझेंटेशन वगैरे कसं असतं, पेपर कसा लिहायला असेल, याच्यावर आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहोत. त्यानंतर प्रश्न प्रकार नेमके आपल्या ॲक्टिव्हिटी बेस किंवा ॲक्टिव्हिटी सीटमध्ये कसे असणार आहे, त्यामध्ये तुम्हाला समोर स्क्रीनवर दिसत आहे. प्रश्न प्रकारानुसार गुणविभागणी इतिहासाची. वस्तुनिष्ठ प्रश्न एकूण उत्तर आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये 8 मार्कांचे असणार आहे. म्हणजे प्रश्न 1 2 मार्कांचा, 3 मार्कांचा सॉरी, प्रश्न पहिल्यातला ब तो 3 मार्कांचा, प्रश्न 4 मधला पहिला आणि दुसरा उतार्यावरचा प्रश्न, आणि हे सगळे मिळून म्हणजे ते 3-3 6 आणि हे 2 प्रश्न 6-2 8 मार्कांचे वस्तुनिष्ठच प्रश्न आहे तुम्हाला कृतीपत्रिकेमध्ये. त्यानंतर लघुउत्तरी प्रश्न ते एकूण 22 मार्कांचे आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 2 मध्ये त्या ठिकाणी टिपा लिहा, 2ब मध्ये संकल्पना चित्र पूर्ण करा, प्रश्न 3 मध्ये सहकारण स्पष्ट करा म्हणजे कारणे द्या, आणि प्रश्न 4थ्या मधला तिसरा प्रश्न जो स्वमतावर आधारित असणार आहे तो 1 प्रश्न. एकूण 22 मार्कांचे हे प्रश्न झालेत. ऑप्शनल सह म्हणजे विकल्पासह गुण मी सांगतोय, आणि 22 मार्कांचे जे प्रश्न आहे ते लघुउत्तरी असेल, आणि दीर्घोत्तरी प्रश्न हे फक्त प्रश्न 5 मध्येच असतील. जे त्या ठिकाणी 4 प्रश्न दिलेले, प्रत्येकी 3 मार्कांचे, 4 त्रिक 12 मार्कांचे दीर्घोत्तरी प्रश्न.
तर 42 मार्कांचे एकूण हा पेपर म्हणजे विकल्पासह विथ ऑप्शनसह हा इतिहास विषयाचा पेपर एकूण 42 मार्कांचा होतो. त्यातला ॲक्च्युअल पेपर फक्त आपल्याला 28 मार्कांचा सोडवायचा असतो. तुम्ही सर कसं? तर प्रत्येक ठिकाणी असतं ना, प्रश्न 4 पैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवा, 3 पैकी कोणत्याही 2 टिपा लिहा. तर ते विकल्पासह मार्क पकडून इथे 42 मार्क होतात. त्यातले आपल्याला ॲक्च्युअल मार्क्स जे सोडवायचे ते म्हणजे फक्त एक प्रकारे फक्त त्या ठिकाणी जे मार्क्स पेपर सोडवते 28 मार्कांचा पेपर सोडायचा. याचप्रमाणे राज्यशास्त्रामध्ये बघितलं तुम्ही तर वस्तुनिष्ठ प्रश्न प्रश्न क्रमांक 6 मध्ये असतात 2 रिकाम्या जागा, म्हणजे फक्त तिथे 2 मार्कांचेच वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत. बाकी सगळे लघुत्तरी प्रश्न आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 7 चुकी बरोबर सहकारण स्पष्ट करा, प्रश्न क्रमांक 8 टिपा लिहा, प्रश्न क्रमांक 8 संकल्पना चित्र स्पष्ट करा, प्रश्न क्रमांक 9 थोडक्यात उत्तरे द्या. हे 18 मार्कांचे प्रश्न लघुत्तरी असणार आहे. आणि 18 2 20 मार्कांचा एकूण राज्यशास्त्राचा विकल्पासह पेपर होतो. त्यातला ॲक्च्युअल पेपर आपल्याला जो सोडवायचा आहे तो पेपर फक्त 12 मार्कांचा सोडवायचा आहे. 28 आणि 12 असा 40 मार्कांचा हा पेपर सोडवायचा आहे. तर यावर्षी बोर्डाने म्हणजे SSC बोर्डाने त्या ठिकाणी थोडीशी घटकनिहाय गुणविभागणी म्हणजेच वेटेज दिलेलं आहे. पण हे जे वेटेज इतिहास विषयाचं दिलेले विद्यार्थी मित्रांनो, हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी आहे की कोणता धडा किती मार्कांनी येणार आहे. बाकी सगळ्या धड्यावर कोणत्याही टाईपचे प्रश्न पडू शकतात. म्हणजे टिपा कुठेही येऊ शकतात, थोडक्यात उत्तरे कुठेही असू शकतात, किंवा दीर्घोत्तरी प्रश्न कोणत्याही धड्यावर येऊ शकतात. पण हे तुम्हाला फक्त समजण्यासाठी उदाहरणार्थ इतिहास विषयाचे 4 घटक केलेले आहे. त्यामध्ये पहिला घटक जो केलेला आहे त्याच्यात 2 धडे आहे. इतिहासाचे चिकित्सक समालोचन म्हणजे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा आणि इतिहास लेखन भारतीय परंपरा, हे दोन्ही धडे मिळून ॲक्च्युअल 6 मार्कांना येणार आहे. परंतु विकल्पासह म्हणजेच त्या ठिकाणी विथ ऑप्शनल ते 9 मार्कांना येणार आहे. आपण लक्षात ठेवताना विथ ऑप्शनल म्हणजे विकल्पासहच गुण लक्षात ठेवायचे. 9 मार्कांना पहिले 2 धडे. दुसरा घटक म्हणजे उपयोजित इतिहास, याच्यात फक्त प्रकरण क्रमांक 3 हे एकटंच येतं, तिसरं प्रकरण, आणि ते ॲक्च्युअली येणार आहे 3 मार्कांना आणि विथ ऑप्शनल 5 मार्कांना त्याचं वेटेज असणार आहे. घटक क्रमांक 3 विविध घटकांचा इतिहास, त्यामध्ये एकूण 5 प्रकरणे आहे. प्रकरण 4 त्या ठिकाणी भारतीय कलांचा इतिहास, प्रकरण 5 प्रसार माध्यम आणि इतिहास, 6वा मनोरंजनाची माध्यम आणि इतिहास, 7वं प्रकरण खेळ आणि इतिहास, आणि 8वं प्रकरण ते म्हणजे त्या ठिकाणी पर्यटन आणि इतिहास. हे 5 प्रकरणे एकूण ॲक्च्युअल येणारे 16 मार्कांना, पण ऑप्शनलसह विकल्पासह ते प्रकरण येणार आहे 23 मार्कांना. म्हणजे 23 मार्कांचं या 5 प्रकरणांचं वेटेज आहे, हे लक्षात ठेवा. आणि त्याप्रमाणे त्या प्रकरणांचा तुम्ही अभ्यास करायला हवा. घटक क्रमांक 4 इतिहास आणि अन्य क्षेत्र, यामध्ये प्रकरण 9 येतं, ज्यामध्ये ऐतिहासिक ठेव्यांचे जतन हे एक प्रकरण आहे. आणि ह्या प्रकरणाचं एकूण वेटेज विकल्पासह 5 मार्कांचं आहे आणि ॲक्च्युअल वेटेज 3 मार्कांचं आहे. म्हणजे ॲक्च्युअल पेपर आपल्याला इथे 28 मार्कांचा सोडवायचा असतो आणि विथ ऑप्शनल 42 मार्कांचा सोडवायचा असतो. त्याचप्रमाणे राज्यशास्त्राची गुणविभागणी आहे. घटकांप्रमाणे 3 घटक ठेवलेले आहे. पहिल्या घटकात फक्त प्रकरण क्रमांक 1 आहे आणि प्रकरण क्रमांक 1 ते तुम्हाला मूळ 3 मार्कांनी येणार आहे आणि विकल्पासह विचार केला तर 5 मार्कांचं वेटेज असणार आहे. संविधानाची वाटचाल. दुसऱ्या घटकामध्ये 2 प्रकरणं आहेत. प्रकरण क्रमांक 2 म्हणजेच निवडणूक प्रक्रिया आणि तिसरं प्रकरण राजकीय पक्ष, हे एकूण 5 मार्कांनी येणार आहेत आणि विथ ऑप्शनल 8 मार्कांचं वेटेज असणार आहे. घटक तिसरा प्रकरण 4 आणि 5 म्हणजे चौथं प्रकरण जे आहे ते सामाजिक आणि राजकीय चळवळी, आणि 5वं आणि शेवटचं प्रकरण भारतीय लोकशाही पुढील आव्हाने. तर हे एकूण त्या ठिकाणी ॲक्च्युअल 4 मार्कांनी येणार आहे आणि विथ ऑप्शनल 7 मार्कांनी येणार आहे. तर या पद्धतीने राज्यशास्त्राचा विकल्पासह पेपर 20 मार्कांचा होतो आणि तुम्ही बघत आहात मधल्या कॉलममध्ये की 12 मार्कांचा ॲक्च्युअल पेपर आपल्याला या ठिकाणी सॉल्व करायचा आहे, सोडवायचा आहे. अशा प्रकारे घटकनिहाय गुणविभागणी, ज्याला आपण वेटेज बोलतो, ते वेटेज ह्या इतिहास विषयासाठीचं आहे, हे आपण लक्षात ठेवा. यावर्षी आपल्याला माहीत आहे की उपयोजित इतिहास शिकायचा आहे. आत्तापर्यंत आपण त्या ठिकाणी बघितलं असेल की इयत्ता 6वीला प्राचीन कालखंडातला इतिहास बघितला, 7वीला मध्ययुगीन कालखंडातला इतिहास बघितला, 8वीला परत त्या ठिकाणी अर्वाचीन म्हणजे आधुनिक कालखंड बघितला, ते इंग्रजांचा स्वातंत्र्य लढा बघितला. 8वीपर्यंत हा इतिहास घटक पूर्ण केला. परंतु इयत्ता 9वीपासून इतिहासाचा हा जो पाया आहे तो थोडासा चेंज केला आहे या अभ्यासक्रमामध्ये. पूर्वी कसं 9वीला सुद्धा प्राचीन युग मध्ययुग असायचं आणि 10वीला आधुनिक युग असायचं. आत्ता नाही ठेवलं आहे.
9वीला भारताचा इतिहास ठेवला आहे 1960 ते 2040 वर्षात भारतात घडलेल्या सामाजिक राजकीय घडामोडींचा इतिहास तिथे दिलेला आहे. आणि इयत्ता 10वीला हा पूर्णपणे उपयोजित इतिहास दिलेला आहे. उपयोजित इतिहासामध्ये अगदी इतिहास लेखन कसं करावं, म्हणजे इतिहास जर आजचा विद्यार्थी पुढे जाऊन इतिहासकार बनला आणि त्याला समजा त्या ठिकाणी इतिहासाच्या पुस्तकाविषयी संशोधन करावंसं वाटलं, लिहावंसं वाटलं किंवा पुरातत्व खात्याचा अभ्यास करावासा वाटला, तर त्यासाठी कोणत्या पद्धती आहे, कोणत्या संशोधन पद्धती आहे, त्याचा कसा अभ्यास केला पाहिजे, नेमका त्याचा शोध कसा घेतला पाहिजे, त्यासाठी युरोपातील विचारवंत आणि भारतीय काही घटकांचा अभ्यास पहिल्या 2 प्रकरणात आहे. आणि तिथून पुढे उपयोजित इतिहास चालू होतो. आणि या उपयोजित इतिहासामध्ये तुम्ही बघितलं असेल प्रकरण 3 उपयोजित इतिहास म्हणजे अप्लाइड हिस्ट्री आहे. आणि ह्या अप्लाइड हिस्ट्रीमध्ये सध्याच्या काळामध्ये असणारी जी विविध क्षेत्र आहेत त्या क्षेत्राचा आधीचा इतिहास काय होता, म्हणजेच आजचा जो विद्यार्थी शिकतो आहे तो पुढे जेव्हा व्यावहारिक जीवनात जाणार आहे आणि व्यावहारिक जीवनात जाताना त्याला नेमकं त्या क्षेत्रामध्ये त्या शिकलेल्या इतिहासाचा कसा फायदा होणार आहे. जसं की त्यामध्ये अगदी कला म्हणजे आर्ट विषय घेतला प्रकरण 4मध्ये. त्यामध्ये 5व्या प्रकरणामध्ये मास मीडिया म्हणजे प्रसारमाध्यमं घेतली आपण, ज्याचा व्हिडिओ पण टाकलेला आहे 5व्या प्रकरणाचा. त्याच्यानंतर 6वं प्रकरण आहे मनोरंजनाची माध्यम आहे, त्याच्यात नाटक, सिनेमा, टी व्ही, दूरदर्शनवरच्या मालिका याचा सविस्तर आढावा घेतला आहे. तिथेही विद्यार्थ्यांना काय काम मिळू शकतं. त्याचप्रमाणे प्रकरण क्रमांक 7मध्ये खेळाचा पूर्ण अभ्यास केलेला आहे. खेळामध्ये इतिहासाच्या अभ्यासकाला कोणती व्यवसायाची संधी आहे. 8व्या प्रकरणामध्ये त्या ठिकाणी पर्यटन टुरिझम सेक्टरसुद्धा घेतलेलं आहे आणि टुरिझम सेक्टरमध्ये इतिहासाच्या अभ्यासकाला कोणत्या रोजगाराच्या संधी आहे. आणि शेवटी ऐतिहासिक ठेव्यांचे जतन म्हणजे आमचा जो लिखित ठेवा आहे, मौखिक ठेवा आहे, त्याचं जतन कशा प्रकारे केलं पाहिजे याचा संपूर्ण आढावा उपयोजित इतिहासात घेतलेला आहे. त्याचप्रमाणे राज्यशास्त्राची 5 प्रकरणे यावर्षी आहे. 5 प्रकरणामध्ये पहिलं प्रकरण संविधानाची वाटचाल म्हणजे संविधान लिहून झाल्यानंतर तर आजपर्यंत संविधानात झालेले कोणते बदल आहे ते त्या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी दुसऱ्या प्रकारे निवडणूक प्रक्रिया इलेक्शन प्रोसेस नेमकी कशी आहे, निवडणूक आयोग काय आहे, निवडणूक आयुक्तांचे कार्य काय आहे आणि कशा प्रकारे निवडणुका भारतात पार पाडतात त्याचा आढावा तिथे घेतलेला आहे. राजकीय पक्ष म्हणजे पॉलिटिकल पार्टी आणि या पॉलिटिकल पार्टीमध्ये राज्यस्तरीय पक्ष आणि राष्ट्रीय पक्ष यांची सुद्धा माहिती घेतलेली आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी 4थ्या प्रकरणात सामाजिक आणि भारतात झालेल्या राजकीय चळवळी म्हणजे अगदी आदिवासी असतील, शेतकरी असतील, स्त्रियांचे आंदोलन असतील त्याचा आढावा घेतलेला आहे. आणि शेवटी भारताच्या लोकशाही समोर असलेली आव्हाने त्याचाही अभ्यास या प्रकरणामध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, हा संपूर्ण उपयोजित इतिहासाचा भाग आहे. यातील प्रत्येक प्रकरणाचे आपण प्रत्येकी एक किंवा 2 व्हिडिओ बनवणार आहोत आणि ते सुद्धा यूट्यूबवर आपण देणार आहोत, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याचा जास्तीत जास्त फायदा घेता येईल आणि घरच्या घरी बसून लर्निंगद्वारे त्याचा त्या ठिकाणी होमवर्क किंवा स्टडी करता येईल हे त्या ठिकाणी नक्की आहे. आणि म्हणूनच त्या ठिकाणी यापुढे सुद्धा असे जर व्हिडिओ आले प्रत्येक लेसन वाईज तर ते नक्की तुम्ही बघा. धन्यवाद.